मित्रांनो, आपण आज असा एक विषय पाहणार आहोत जो जवळजवळ प्रत्येकाने आयुष्यात कधी ना कधी अनुभवलेला आहे. तो म्हणजे स्वप्नात. स्वप्नात साप दिसणं म्हणजेच बऱ्याचदा मनात हा प्रश्न येतो की हे स्वप्न शुभ आहे की अशुभ. काही तर वाईट तर होणार नाही ना, काही वाईट संकेत तर नाही ना, अशी भीती प्रत्येकाला स्वप्न पडल्यानंतर नक्कीच पडते. मित्रांनो, स्वप्नात साप दिसणं हे नेहमीच वाईट असतं असंही नाही आणि चांगलं असतं असंही नाही. का असं बरं? कारण साप आणि नाग ह्याचा स्वप्नांच्या अर्थप्रमाणे हे काळ आणि वेळ दर्शवतात. काळ जो असतो हा वाईट देखील असतो किंवा चांगला देखील, बरोबर ना? त्याचप्रमाणे साप आपल्याला आपला पुढचा काळ काय आहे, आपली पुढची वेळ काय आहे, असे संकेत साप किंवा नाग आपल्याला स्वप्नांच्या रूपात देत असतात. तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत? सापाचा रंग, साप आणि नाग ह्यातला फरक, सापाची मुवमेंट म्हणजे काय? तर साप चावला, साप पळाला, साप दिसला, साप बसला, ह्याची नेमकी अर्थ काय? सर्वात पहिले आपण बघणार आहोत सापाच्या रंगांचा नेमका स्वप्नांमध्ये अर्थ काय. आपण ना नाग आणि साप या दोघांचेही अर्थ सांगणार आहोत, तर नीट आणि केअरफुली ऐका. सर्वात पहिला आणि एकदम महत्त्वाचा रंग म्हणजे काळा. सर्वात पहिलं म्हणजे काळा नाग म्हणजे आध्यात्मिक प्रगती. दुसरं म्हणजे कुठल्या तरी वाईट घटना घडणार आहे त्याचं संकेत हा काळा नाग 100% देतो. त्यानंतर पुत्रप्राप्तीसाठी किंवा तुमच्या पुत्राच्या संदर्भात हा संकेत असतो. त्यानंतर काळा नाग हा पत्रिकेतला दोष देखील दाखवतो. त्याचप्रमाणे काळा साप लपलेले शत्रू, भीती, ताणतणाव, कोणतरी तुमच्या विरुद्ध गपचूप कारस्थान करत आहे, सावध राहण्याचा इशारा हा काळा साप तुम्हाला दाखवत असतो. आता आपण बघणार आहोत पांढरा नाग. हा खूप रेअर आणि खूप कमी लोकांना स्वप्नात पांढरा नाग दिसतो. ह्याचा एकदम उल्लेख होतो, एकदम डायरेक्ट इशारा होतो, तो म्हणजे शिवशक्ती. म्हणजे देवदर्शन होणं, तुमचं आध्यात्मिक ओढ वाढणं, म्हणजे डायरेक्ट शिव तुम्हाला ब्लेसिंग्स देत आहे, इतका सुंदर स्वप्नांचा अर्थ लागतो. म्हणजे जसं की तुम्हाला स्वर्गाचा अनुभव मिळणार आहे, लाईक तसं. आता पांढरा साप सेम अर्थ लागतोय. कुठे ना कुठे आध्यात्मिक प्रगती, सत्य उघड होणार, कुठे ना कुठे तुम्हाला सत्य समजू शकतं आणि शुभ बातमी तुम्हाला कानावर येण्याची संधी देवाच्या कृपेने भेटते. तर हा संकेत तुम्हाला पांढरा साप देतो. आता पुढचा रंग हिरवा नाग म्हणजे साक्षात लक्ष्मीचं रूप धरलं जातं. खूप रेअर नाग दिसतो. साप तर दिसतो हिरवा, पण नाग जो फणा मारणारा जो नाग असतो तो दिसणं खूप रेअर असतं. तर त्याला लिटरली डायरेक्ट लक्ष्मीचंच रूप मानलं जातं आहे आणि देवाच्या कृपेने तुम्हाला धनलक्ष्मी प्राप्त होऊ शकते, अशी इशारा हिरवा नाग देतो. आता हिरवा साप सेम अर्थ कुठे ना कुठे आहे. आर्थिक वाढ आहे, नवीन संधी येणार आहे, ज्याच्यात तुम्हाला प्रगती आर्थिक होईल अशी संधी. मग तो जॉब, बिझनेस, एनिवन. त्यानंतर आरोग्य सुधारणार ह्याचा इशारा हा हिरवा साप देतो. आता आपण बघणार आहोत पिवळा नाग. आता पिवळा जो नाग आहे ह्याचे दोन अर्थ लागतात. एक म्हणजे जुन्या गोष्टीच्या संदर्भात काहीतरी संकट, म्हणजेच काय तर जुनी प्रॉपर्टी, जुनं नातं, जुने व्यवहार, जुना आजार, अशाशी संदर्भात कुठलं तरी संकट, हा एक इशारा असतो. आणि दुसरा इशारा म्हणजे कुठला तरी महामारी तुम्हाला लागू शकते, असा पिवळा नाग तुम्हाला इशारा देतो. आता पिवळा साप. पिवळा साप सेम कुठे ना कुठे आरोग्याची काळजी घ्यायची आहे, विश्वासघात होऊ शकतो ह्याचा इशारा पिवळा साप कुठे ना कुठे इशारा देतो. आता आपण बघणार आहोत लाल रंगाचा नाग. लाल रंगाचा नाग खूप रेअर कुणाच्या स्वप्नात येतो. ह्याचा मेन अर्थ रक्ताशी आहे. रक्तदोष, रक्ताच्या संदर्भात आजार किंवा कुठे ना कुठे डिप्रेशन हा नाग दाखवतो. आणि प्रेमात वाद होऊ शकतात. जिथे प्रेम आहे, जिथे नातं आहे प्रेमाचं,
कोणाशाही संदर्भात असू शकतं, तिथे वाद होण्याचे संकेत हा लाल नाग दाखवतो. तसंच लाल साप हा राग, प्रेमातील वाद, तीव्र भावना, कुठे ना कुठे सारखाच अर्थ दाखवतो. आता पुढचा रंग आहे ब्राऊन, तपकिरी रंग. तर तपकिरी म्हणजेच ब्राऊन नाग म्हणजे जिथे तुमची मीटिंग असेल, जिथे तुमचे संवाद होणार असतील, तिथे गैरसमज होणार असा इशारा ब्राऊन नाग दाखवतो. तसाच ब्राऊन साप म्हणजे तपकिरी साप, इथे सुद्धा कुठे ना कुठे सारखाच अर्थ लागू होतो. कुटुंबात ताणतणाव जाणवेल, जवळच्या व्यक्तीशी गैरसमज होतील, संवाद म्हणजे साधताना सावध राहायचं आहे असा इशारा ब्राऊन कलरचा साप करतो. आता आपण बघणार आहोत राखाडी रंगाचा नाग. तर राखाडी रंगाचा नाग जेव्हा दिसतो तेव्हा समजून जायचं तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात. डिप्रेशनमध्ये असल्यामुळे तुम्हाला राखाडी रंगाचा नाग हा इशारा करतो की तुम्हाला स्थिरतेची गरज आहे, मेडिटेशनची गरज आहे. याचा इशारा राखाडी रंगाचा नाग करतो. त्याचप्रमाणे राखाडी रंगाचा साप तुम्हाला हा इशारा करतो की तुमचे निर्णय कुठे ना कुठे चुकतील किंवा चुकत आहेत, दोघांपैकी एक. तर अशा प्रकारे राखाडी नाग आणि राखाडी साप तुम्हाला इशारा करतो. आता पुढचा रंग आहे सोनेरी. सोनेरी नाग म्हणजेच धनसंपत्ती, धनलाभ, गोल्डन संधी तुमच्या आयुष्यात येणार आहे असा इशारा सोनेरी नाग करतोच. त्याचप्रमाणे सोनेरी चमकणारा साप तुम्हाला मोठं धनलाभ, गुप्त शक्ती आणि भाग्यवृद्धी ही दर्शवतो. अत्यंत शुभ संकेत तुम्हाला देतो. तर सापाची मुवमेंट म्हणजे साप चावला तर काय, दिसला तर काय, हात लागला तर काय, तर ह्या सगळ्यांचे अजून बरेच मुवमेंट्स असतात. तर त्याचे नेमके अर्थ काय स्वप्नात, तर तो व्हिडिओ मी लवकरात लवकर बनवणार आहे. त्यासाठी या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, ओके. आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. थँक्यू सो मच.